नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, खरं तर शिक्षक भरती 2025 सुरू आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्राधान्यक्रम देण्याचं लॉक करण्यासंदर्भात आता सध्या संपूर्ण कार्यवाही सुरू आहे. 2 वेळा पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करण्याची मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आज 16 ऑगस्ट शेवटची मुदत आहे. आजचा दिवस हा लॉक करण्यासंदर्भातचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अजूनही ज्या उमेदवारांनी लॉक केलेले नाहीत, प्रेफरन्स जनरेट केलेले नाहीत, त्यांनी तात्काळ प्रेफरन्स जनरेट करून त्या ठिकाणी लॉक करायचे आहे, कारण आज शेवटची मुदत आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नाहीये. मुळात आतापर्यंत जवळजवळ 1,70,000च्या आसपास अभियोग्यताधारकांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं होतं आणि आता जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास अभियोग्यताधारकांनी या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत. त्यामुळं अजूनही काही जे उमेदवार आहेत, अभियोग्यताधारक आहेत, त्यांनी जे उर्वरित आहेत त्यांनी तात्काळ हे प्रेफरन्स जनरेट करून ते लॉक करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. आता आपण या संदर्भात एक सविस्तर जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण बोलूयात. खरं तर एक अजूनही बऱ्याच अभियोग्यताधारकांच्या मध्ये कन्फ्युजन आहे. ते महत्वाचं कन्फ्युजन म्हणजे यावेळेला 1 बिंदू 1 पद हा बदल झालेला आहे. मात्र यामुळं काही अभियोग्यताधारक चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरवत आहेत. तो म्हणजे की लागताना सगळ्या याद्या ज्या आहेत एकत्र लागतील, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि विथ इंटरव्ह्यूच्या एकाच वेळेला लागणार आहेत असं काही जण सांगतायत. तर असं होणार नाही. पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल, त्यामध्ये ज्याचं सिलेक्शन होणार नाही त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड वेगळा लागेल. मात्र विदाऊट इंटरव्ह्यूचा पुन्हा एक कन्व्हर्टेड राऊंड होणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, विदाऊट इंटरव्ह्यू मधून ज्या समांतरारक्षणाच्या जागा आहेत, ज्या समांतरारक्षणामध्ये जे संबंधित कॅन्डिडेट मिळालेले नाही आहेत, त्या कॅन्डिडेटच्या ज्या जागा आहेत, माजी सैनिक असतील, अंशकालीन असतील, खेळाडू असतील, या सगळ्या जागा आहेत त्या पुन्हा त्या कास्टच्या आरक्षणाला जातील आणि मग त्याचा एक राऊंड होईल आणि त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल. मित्रांनो, त्यामुळे एकाच वेळेला राऊंड होतील हा जो गैरसमज आहे तो दूर करा. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे. उर्दू मीडियमच्या बाबतीत उर्दू मीडियमचा पहिला जो एकत्र राऊंड आहे तो लागतो. त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड जो आहे तो एकत्र सगळ्यासोबत मराठी मीडियम, इतर जे मीडियम आहेत त्यांचा जो कन्व्हर्टेड राऊंड आहे तो लागतो आणि पुन्हा त्या कन्व्हर्टेड राऊंड नंतर त्यांचा आणखीन एक राऊंड लागतो. तो म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड मधून ज्या जागा त्या कास्टला गेलेल्या असतात तिथंही जर ते कॅन्डिडेट मिळाले नाहीत तर मात्र त्या जागा ओपन टू ऑलला त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी जातात आणि त्या ठिकाणी त्या खुल्या प्रवर्गासाठी गेल्यानंतर पुन्हा त्यांचे प्राधान्यक्रम त्या ठिकाणी त्या उर्दू मीडियमसाठी घेण्यात येतात. मात्र कन्व्हर्टेड राऊंड ज्या वेळेला मराठी मीडियमचा होतो त्या ठिकाणी मात्र कन्व्हर्टेड राऊंड मध्ये प्राधान्यक्रम जनरेट करायची संधी नसते. हे कन्फ्युजन दूर करा. दुसरा एक मला या ठिकाणी मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. जे टप्प्यासंदर्भात बोललं जात आहे, म्हणजे पहिला टप्पा शिक्षक भरतीचा, दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा, तर ते एक अनेकांच्या मनामध्ये चुकीच्या पद्धतीनं तो समज आहे, तो मला या ठिकाणी दूर करायचा आहे. मागच्या वेळेला जी शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये पहिला टप्पा, त्या पहिल्या टप्प्यानंतर एक कन्व्हर्टेड राऊंड झाला, कन्व्हर्टेड राऊंड नंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाला. ही सगळी प्रोसेस पहिल्या टप्प्याची आहे. त्यानंतर जो दुसरा टप्पा झाला तो दुसरा टप्पा समजून घ्या नेमका कोणता होता. मागच्या भरतीमध्ये पहिल्यांदा 70% जागा भरल्या गेल्या 10% जागा कपात करून, आणि जो दुसरा टप्पा झाला तो दुसरा टप्पा 10% कपात केलेल्या जागांचा होता. ही भूमिका समजून घ्या. आणि मग या भरतीमध्ये थेट 80% जागा भरल्या जात आहेत. त्यामुळं पहिल्यांदा हा राऊंड लागेल, त्यानंतर त्यातूनच कन्व्हर्टेड राऊंड लागेल आणि मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल. आणि त्यानंतर जर काही ठिकाणी जागा रिक्त असतील आणि तशा मागण्या आल्या की अनेक ठिकाणी जागा जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत, कारण काही जण जे पूर्वी शिक्षण सेवक म्हणून लागले होते त्यांनी पुन्हा परीक्षा दिलेली आहे, ते पुन्हा इतर जिल्ह्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळं जे आता सध्या जे शिक्षण सेवक म्हणून त्या शाळेत काम करतायत तर ते त्या ठिकाणच्या जागा रिक्त होऊ शकतात. तर अशी जर मागणी पुढे आली तर मात्र त्याचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी होऊ शकतो. मात्र आता सध्या 80% जागा ज्या आहेत त्या या भरतीच्या माध्यमातून भरल्या जात आहेत. हे टप्प्या संदर्भातचं जे काही कन्फ्युजन आहे ना ते दूर करा. काही जणांचं असं म्हणणं आहे की हा पहिला टप्पा आता लागणार
आणि कन्व्हर्टेड राऊंड जो आहे त्याला तो दुसरा टप्पा म्हणतात आणि तिथपर्यंत प्राधान्यक्रम नाही. तुम्ही आत्ता जे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आत्ता जे प्राधान्यक्रम देणार आहे तेच प्राधान्यक्रम तुमचे कन्व्हर्टेड राऊंड मध्ये कन्सिडर केले जातात. मराठी मीडियमच्या माध्यमासाठी बोलतोय, उर्दू माध्यमासाठी कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा हेच प्राधान्यक्रम कन्सिडर केले जातात. मात्र ते कन्व्हर्टेड राऊंड नंतर पुन्हा एक उर्दू मीडियमचा वेगळा राऊंड होतो. ह्या गोष्टी क्लिअर करा, कारण टप्प्याच्या बाबतीत कन्फ्युजन ठेवला आणि इथं प्राधान्यक्रम देताना काहीतरी गोंधळ करशीला. आम्हाला किमान कन्व्हर्टेड राऊंड मध्ये संधी मिळेल म्हणून आम्ही या ठिकाणी आता कमीच प्राधान्यक्रम देतो, नंतर देणार नाही, हे असं काही करू नका. कारण तुमचे आत्ता दिलेले प्राधान्यक्रमच हे तुमचे कन्व्हर्टेड राऊंडला सुद्धा कन्सिडर केले जातात. तिथं प्राधान्यक्रम जनरेट करायची संधी मिळत नसते. हा अनुभव तुम्ही मागच्या भरतीचा अनुभव ज्यांना आहे त्यांनी कदाचित पाहिलेला असेल. कारण पहिल्या राऊंड झाल्यानंतर कन्व्हर्टेड राऊंडसाठी अनेकांना असं वाटत होतं की आम्ही प्राधान्यक्रम बदलले असते, दिले असते तर बरं झालं असतं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना पश्चाताप झालेला होता. त्यामुळं आता तुम्ही प्राधान्यक्रम जे पहिल्या टप्प्यात देताय तेच प्राधान्यक्रम तुमचे कन्व्हर्टेड राऊंडच्या टप्प्याला कन्सिडर केले जातात. तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायची संधी कधी मिळते? ज्या वेळेला दुसरा टप्पा होतो त्यावेळेला, आणि त्या दुसऱ्या टप्प्या संदर्भात स्पष्टता सध्या तरी दिसत नाहीये, स्पष्टता नाहीये असं म्हणतोय. त्यामुळं तो होईल का नाही याची स्पष्टता सध्या नाहीये. मात्र कन्व्हर्टेड राऊंड हा जो आहे तो 100% होणार आहे. मात्र कन्व्हर्टेड राऊंड मध्ये तुम्ही आता जे प्रेफरन्स देताय तेच कन्सिडर केले जातात, ही गोष्ट डोक्यात ठेवा. दुसरं, अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट नाही झाले, आमची सगळी पात्रता असूनही. तर त्याच्या संदर्भात एक सविस्तर टॅब जो आहे तो त्या ठिकाणी पवित्र पोर्टल 2025च्या ठिकाणी होम पेजला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमची पात्रता, तुमचे जे काही का आले नाही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असतं कारण ते तुम्ही त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. अनेकांचे असेही प्रॉब्लेम झालेत, काही जणांनी फॉर्म भरताना ओपन मधून भरलेला आहे, मात्र त्यांची टीईटी सुद्धा ते कास्ट मधूनच पास होते आणि फॉर्म ते ओपन मधून भरलेला आहे. मात्र त्यांना आता प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही, कारण त्यांनी टीईटी कास्ट मधून पास असेल तर त्यांनी कास्ट मधूनच त्या ठिकाणी परीक्षा देणं गरजेचं होतं. मात्र त्यांनी ओपन मधून त्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ते इलिजिबल नसणार आहेत. त्यामुळे त्यांनाही प्राधान्यक्रम येणार नाही. कन्फ्युजन क्लिअर करा. फॉर्म तुम्ही ओपन मधून भरला आहे, मात्र तुम्ही टीईटी कास्ट मधूनच पास आहे, त्यामुळे प्रेफरन्स त्या ठिकाणी येत नाहीत असं अनेकांचं झालेलं आहे. तो एक मुद्दा आहे. दुसरा, काही जणांच्या सेल्फ सर्टिफाईड वर शैक्षणिक पात्रता जी आहे ती त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आलेली नाही, त्यामुळेही कदाचित त्या ठिकाणी प्रेफरन्सेस येत नाही. तो सविस्तर टॅब त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या टॅब मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याची कारणं जी आहेत ती शोधू शकता. आणखीन एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की प्राधान्यक्रमच्या बाबतीत अनेक जण चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी समज करून घेतात की जर आम्ही प्राधान्यक्रम अमुक या जिल्ह्याला लवकर दिला, आधी दिला, तर आमचा आधी होणार. आणि मग जर समजा, म्हणजे मी उदाहरण देतो तुम्हाला स्पष्ट करून, 2 कॅन्डिडेट आहेत समजा, एक कॅन्डिडेट सेम, दोघंही एकाच कास्टचे आहेत समजा, आणि या कॅन्डिडेटला या कॅन्डिडेटपेक्षा 2 मार्क जास्त आहेत आणि या कॅन्डिडेटपेक्षा 2 मार्क कमी आहेत. आता या कॅन्डिडेटनं कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्रेफरन्स जो आहे, म्हणजे ज्याला जास्त मार्क आहेत त्यानं 10 नंबरला दिलाय, आणि दुसऱ्या कॅन्डिडेटनं जो कोल्हापूरचा जिल्हा परिषदचा प्राधान्यक्रम आहे तो 1 नंबरला दिलाय, मात्र याला मार्क कमी आहे. म्हणून याचं आधी सिलेक्शन होणार असं होणार नाही. सिलेक्शन हे मेरिट नुसारच होणार आहे, लक्षात घ्या. जरी या 10 नंबरवाल्याने दिला असला तरी सुद्धा, यानं 10 नंबरला दिला असला तरी सुद्धा त्याचं प्राधान्यक्रमच्या नुसार न होता त्याच्या मेरिट नुसार त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. याच्यानुसार सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे प्राधान्यक्रम मी आधी दिला म्हणून माझा आधी नंबर लागेल कमी मार्क असून सुद्धा असं होणार नाही त्या ठिकाणी. ही गोष्ट समजून घ्या. मेरिट नुसारच तो बिंदू त्या ठिकाणी ठरणार आहे. फक्त पसंतीक्रम एवढ्यासाठी आहे की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकताय. म्हणून ते पहिला तुमचा पसंतीक्रम कुठला असेल, दुसरा पसंतीक्रम कुठला असेल, तिसरा पसंतीक्रम कसा, असा तो पसंतीक्रम असतो. दुसरा एक महत्वाचा मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, जसं आपण एक्झाम सेंटरला एक्झाम फॉर्म भरत असताना आपण एक्झाम सेंटर निवडतो बघा, त्या ठिकाणी पसंतीक्रम असला आपले पहिलं एक्झाम सेंटर कोणतं, दुसरं एक्झाम सेंटर कोणतं, सेम ॲज इट इज इकडं त्या
संदर्भात आहे. त्यामुळं प्राधान्यक्रम देताना त्याची दक्षता आपण घेतलीच पाहिजे. मात्र तुम्ही आधी दिला म्हणून तुम्हाला मार्क कमी असून तुम्हाला आधी मिळणार, त्या जास्त मार्कवल्याच्या आधी असं होत नाही. हे मेरिटनुसारच बिंदू ठरत असतो. त्यामुळे ते कन्फ्युजन दूर करा असं मला म्हणायचं आहे. आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. त्या प्रश्नांची उत्तर कमेंटमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न होईल. आणखीन काही सविस्तर असतील तर त्या सविस्तर संदर्भात आपण व्हिडिओ नक्की बनवू. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.